त्याच्यावर? नाही बाबा, आम्हाला कसला निरोप नाही, असला तरी आम्ही जाणार पण नाही. कायद्यात कशी अंमलबजावणी करायची, मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढणं सोपं आहे. त्यांना जर ही प्रेस ऐकायचं असेल तर सांगून देतो. 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, त्या स्वीकारून तुम्ही जे आर काढू शकता. दुसरी गोष्ट, सातारा संस्थानचं हैदराबाद गॅझेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं औंध संस्थांचं हे लागू करून त्यातील नोंदी नुसार मराठ्यांना उद्यापासून तुम्ही प्रमाणपत्र देऊ शकता लागू करून. काय करायचं, तीनही चारही गॅझेटियरबद्दल शिंदे समितीकडून अहवाल सरकारनं स्वीकारायचा. बघा बरं का, तो सरकारने स्वीकारायचा. सरकारने स्वीकारल्यानंतर किंवा स्वीकारायच्या आधी राज्य मागासवर्ग आयोगाकडे देऊन राज्य मागासवर्ग आयोगाला सुद्धा सरकारनं शिफारस सरकारला करायला लावायची. या दोन शिफारशी झाल्याच्या नंतर सरकार अहवाल घेऊन कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना ते अहवाल ठेवून द्यायची, त्याची अंमलबजावणी करायची. दोन प्रकार आहेत. एक प्रकार, विशेष अधिवेशन बोलवा किंवा राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेटची बैठक बोलून तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. प्रक्रिया पार पाडत असताना सरकारने तुम्ही म्हणलात रात्रभर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री बसलेत म्हणून सांगायला लागलो आहे. ते जर रात्रभर बसले असले तर इतकं खिचकट करायची गरज नाही, एवढा विचार करायची गरज नाही. मी आत्ता सांगितलेली पद्धत जरी केली तरीही ते लागू होतं आहे. आत्तापर्यंत सांगितलेली ही पद्धत आणि यापुढं 83 क्रमांकानुसार तत्सम आणि पोटजात म्हणून गॅझेटचा आधार घेऊन तीनही मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. सातारा संस्थानच्या गॅझेटियरबद्दल पण तेच विषय. असं करून आपण उद्यापासून गावागावात किंवा तालुक्यात, जिल्ह्यात प्रमाणपत्र वाटप करण्याचं अभियान सुरू करू शकता. पुन्हा एकदा सांगतो, 83 क्रमांकानुसार त्या आधारे पोटजात, उपजात म्हणून, तत्सम जात म्हणून गॅझेटियरच्या आधारे गॅझेटियरला मंजुरी देऊन त्या आधारे राज्य मागासवर्ग आणि समितीच्या अहवालाच्या आधारे तुम्ही 2012च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्याच्या आधारानं गॅझेटियरच्या आधारानुसार आम्ही हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर लागू करत आहोत. त्याची तात्काळ अंमलबजावणी करत आहोत. उद्यापासून प्रमाणपत्र वाटप करण्याची जिल्हाधिकारी महोदय, राज्यभरातले तहसीलदार महोदय यांना निर्देश देत आहोत की उद्यापासून आपण प्रमाणपत्र वाटप सुरू करावेत. मराठवाड्यातला मराठा हा कुणबीचे, तेच सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटला लावून आपण ते
करू शकता. इतकी सोपी प्रक्रिया आहे. त्याला रात्रभर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याला जागायची गरज नाही. तरी पण त्यांच्याकडं कायदेतज्ञ आहेत, त्यांच्याकडं महाधिवक्ते आहेत, त्यांच्याकडं लागणाऱ्या सगळ्या प्रोसिजर आहेत. तरी रात्रभर जागायची गरज नाही. केसेस सरसकट मागं घ्यायला विधी व न्याय विभागाला तो अधिकार आहे. ती प्रक्रिया ते पार पाडू शकतात. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे. तो पण साधा विषय आहे. नोकऱ्या द्यायच्यात, इथून पाठीमागं दिलेल्या आहेत बलिदान गेलेल्या कुटुंबाला, आताही दिल्या पाहिजेत. मला तर अशी माहिती मिळाली, रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत अटॅक येऊन वारला आहे. त्याचं